नमस्कार. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. सुरुवातीलाच बातमी आहे कर्जमाफीची. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झालाय. पहिल्या टप्प्यात 6,22,207 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5,028 कोटींची रक्कम थेट जमा करण्यात आली. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. हे जे काही सगळे अकाउंट्स आहेत हे सगळे क्लिअर होऊन आणि त्याच्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत. कोल्हापूर येथील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. अत्याधुनिक सुविधांनी नटलेली ही वास्तू 21 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आता उभी राहिली. अत्याधुनिक साऊंड आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा असणारी वातानुकूलित वास्तूची पुनर्बांधणी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. नवी मुंबईतील खारघरमध्ये मेघालय भवनच्या जमीन हस्तांतरण आणि भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॉड के संगमा यांच्या उपस्थितीत पार पडला. हे भवन दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक एकात्मतेला बळ देणार आहे. मेघालयातून मुंबईत येणाऱ्या नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी हक्काचं घर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. नाशिक त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या. कुंभमेळ्याचं नियोजन, पायाभूत सुविधा आणि विकास कामांबाबत या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबईतील एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणात लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. विविध शासकीय विभागांचं स्थलांतर नागरिकांना आणि प्रशासनाला सोयीचं ठरेल अशा पद्धतीनं नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. रायगडमधील करंजा मत्स्यबंदराच्या विकासाला गती देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि अनुभवी मनुष्यबळ वापरण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. वार्षिक 4,500 मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यातील 151.29 कोटींच्या प्रस्तावाला गती देऊन मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचं धोरण आहे. नाशिकमध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या नवीन परिसरासाठी 16.80 हेक्टर जमिनीचा 7/12 उतारा विद्यापीठाला सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा हस्तांतरण सोहळा झाला. सुमारे 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाद्वारे संस्कृतसह कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण दिलं जाणार आहे. याद्वारे नाशिक देशातील प्रमुख शैक्षणिक आणि संशोधन केंद्र म्हणून विकसित होईल. महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्रिक्स देशांनी अनुभव आणि तंत्रज्ञानाचं आदान प्रदान करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्हमध्ये केले. शहरांचा विकास केवळ इमारतींपुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या जीवनमानाशी जोडलेला असावा असं त्यांनी स्पष्ट केलं. वाढतं शहरीकरण ही समस्या नाही, एक मोठी संधी आहे. महाराष्ट्र गुंतवणूक आणि नवकल्पनांसाठी सदैव तयार असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती देत सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकरात लवकर जाहीर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रतिसाद न मिळालेली घरंही फर्स्ट कम फर्स्ट सर्व तत्वावर विकण्याची सूचना केली. तसंच पुणे, सांगलीसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांना गती देऊन विद्यार्थ्यांना आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचे आदेश दिलेत. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.